कंत्राटी हा शब्द सर्वांना माहीत आहे. बरेचशी कामं कंत्राटी पद्धतीने केली जातात. ठेकेदार कंत्राटदार काम करण्यासाठी कामगारांना कामावर ठेवतात. कंत्राटदार हे कामगारांच्या आर्थिक हितापेक्षा स्वतःचाच जास्त विचार करतात. नेहमीच कामगारांना कमी वेतन देऊन त्यांच्याकडून काम करून घेतात. गरिबीमुळे कामगार कमी पैशामध्ये काम करायला तयार असतात. जर त्यांनी कमी वेतनावर काम करण्यास विरोध केला तर त्यांना कामावरून काढून टाकण्याची भीती असते. कामगारांच्या या अडचणीला विचारात घेऊन एक कायदा बनवण्यात आलेला होता. तो म्हणजे कंत्राटी कामगार अधिनियम 1970. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मालक जर कामगारांना घेऊन कंत्राटदार पद्धतीने काम करून घेत असेल तर त्या मालकाच्या नावाची नोंदणी होणे आवश्यक आहे. एखादा मालक कंत्राटदार पद्धतीने 20 पेक्षा जास्त कामगार जर कामावर ठेवून घेत असेल तर त्याच्याकडे तसे अधिकारपद किंवा परवाना असणे आवश्यक आहे. जो मालक असतो किंवा कंत्राटदार असतो त्याच्याकडे नोंदणीकृत कंत्राट असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे तसा परवाना असणे आवश्यक आहे व ज्याच्याकडे अधिकारपद किंवा परवाना असेल तोच कामगाराच्या कल्याणासाठी जबाबदार असेल. जर कामगारामार्फत कोणाची तक्रार असेल तर गव्हर्नमेंट त्या मालकाला किंवा कंत्राटदाराला वेतन आणि इतर सुविधा देण्यास भाग पाडू शकते. काम सुरू झाल्यानंतर 7 दिवसांच्या आतमध्ये कंत्राटदाराने कामगारांना काही ठराविक सुविधा दिल्या पाहिजेत. त्यामध्ये पिण्याचे पाणी, साफसफाई, शौचालय, मूत्रालय, प्राथमिक चिकित्सा. त्या कामगारांची छोटे मुले असतील तर त्या कामगारांच्या मुलांना 2 खोल्या दिल्या पाहिजे. त्यामध्ये एक खोली त्या मुलांना खेळण्यासाठी व दुसरी झोपण्यासाठी. त्या मुलांना खेळण्यासाठी खेळण्याची व्यवस्था देखील कंत्राटदाराने करून दिली पाहिजे. जर कामगार 3 महिने एकाच ठिकाणी काम करणार असतील आणि त्याकरिता त्यांना त्याच ठिकाणी राहावे लागणार असेल तर त्या कामगारांना आराम करण्यासाठी खोलीची व्यवस्था काम सुरू झाल्यापासून 15 दिवसांच्या आतमध्ये ही व्यवस्था करणे आवश्यक आहे. ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करणाऱ्या खोल्या असाव्यात. त्या खोलीमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी. विश्रांतीची खोली त्या ठिकाणापासून जवळ असावी. स्त्रियांसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आली पाहिजे. त्या खोलीमध्ये मुबलक हवा आणि प्रकाशाची व्यवस्था असली पाहिजे. काम जर 6 महिन्यांपेक्षा जास्त दिवस चालणारे असेल आणि तिथे 100 किंवा जास्त कामगार काम करणारे असतील तर त्या ठिकाणी कॅन्टीन किंवा भोजनालयाची व्यवस्था केली पाहिजे. त्यामध्ये उचित किंवा कमीत कमी खाण्यापिण्याचे पदार्थ वस्तू मिळाल्या पाहिजे. कॅन्टीनमध्ये खाण्यासाठी मोठी खोली, स्वयंपाकघर, भंडारघर आणि भांडे धुण्यासाठी व्यवस्था असली पाहिजे. तेथील परिसर स्वच्छ असला पाहिजे. कॅन्टीन स्वच्छ असली पाहिजे. गटार बंदिस्त असावे. केरकचरा टाकण्यासाठी विशिष्ट जागा असावी. खाण्याच्या खोलीचा एक हिस्सा महिलांसाठी असावा. तेथे पुरेशी भांडी, टेबल, खुर्च्या असायला पाहिजे. कॅन्टीनमधील कामगार नीटनेटके व स्वच्छ असावेत. जर या सर्व सुविधांची व्यवस्था जर कंत्राटदार करत नसेल तर मग मालकाला या सर्व गोष्टींची पूर्तता करावी लागेल. आता प्रश्न पडतो की वेतन किती, केव्हा, कसे मिळाले पाहिजे. तर वेतन कमीत कमी महिन्यातून 1 वेळा मिळाले पाहिजे. हे वेतन रोख स्वरूपात मिळाले पाहिजे. वेतन देण्याच्या वेळी मालकाचा तेथे एक प्रतिनिधी उपलब्ध असला पाहिजे, हजर असला पाहिजे. वेतन देण्याची जबाबदारी ही कंत्राटदाराची आहे. परंतु कंत्राटदाराने जर वेतन दिले नाही तर कामगार मालकाकडून वेतन मागू शकतो का? तर किमान वेतन हे शासनामार्फत निर्धारित केले जाते. त्यामुळे वेतन हे किमान वेतनापेक्षा कमी नसेल परंतु त्यापेक्षा मात्र अधिक असू शकते. बरेचदा असे निदर्शनास येते की कंत्राटदार त्या वेतनामधून म्हणजे कामगारांच्या वेतनामधून आपले कमिशन कापून घेतात व कामगारांना कमी वेतनावर काम देतात. हे चुकीचे आहे. अशा पद्धतीमध्ये वेतन, व्यवस्थित वेतन, बरोबर वेतन हे कामगारांना मिळत नाही. कंत्राटदाराला कमिशन मालक देतो. त्यासाठी मालकांनीच कंत्राटदारांना वेतन हे जास्ती दिले पाहिजे. म्हणजे कंत्राटदार कामगारांना व्यवस्थित बरोबर वेतन देतील. कामगारांच्या वेतनातून कंत्राटदार वेतन कापू शकत नाही. मालक आपल्या कामगाराकडून जेवढे तास काम करून घेतात तेवढेच तास काम कंत्राटदाराने आपल्या कामगाराकडून घेतले पाहिजे. कायमस्वरूपी कंत्राटी कामगारांना सुट्ट्या मिळण्याचा अधिकार आहे. जर कंत्राटदार व्यवस्थित वेतन आणि सुविधा कामगारांना देत नसतील तर तो कामगार श्रम अधिकारी किंवा श्रम निरीक्षक या कायद्याप्रमाणे रिपोर्ट लिहून दाद मागू शकतो. म्हणजे आपली तक्रार यांच्याकडे करू शकतो.
तर ही झाली कंत्राटी कामगारांबद्दलची थोडक्यात माहिती. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअर सेल्फ.